नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी एलो स्टेटमेंट 17 मधली सेकंड ऍक्टिव्हिटी म्हणजे आपला दिवस 36वा. ठीक आहे, या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय बघायचंय ते शिकूया आपण. लर्निंग आउटकम आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये ते आपल्याला सांगता फ्रेमिंग प्रॉबिंग क्वेश्चन्स, म्हणजे याच्या अगोदरची जी ऍक्टिव्हिटी होती की ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा होता, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली होती आणि एक छोटासा इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला सुद्धा होता. याच्यामध्ये आपल्याला स्वतःला बरेचसे इंटरव्ह्यू प्रिपेअर करायचे आहे. फाइंड ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला शोधावी लागेल. टू फाइंड प्रिसाइज आन्सर्स टू वन्स क्युरी. एखाद्याची क्युरी असेल, काही समस्या असेल, तर त्याच्यावर प्रिसाइज आन्सर काय असू शकतं आपलं, हे इथे आपल्याला शोधावं लागेल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स येते बघा. गिव्ह द लर्नर्स एक्झाम्पल ऑफ फ्रेमिंग क्वेश्चन्स फॉर अन इंटरव्ह्यू. एखाद्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन्स फ्रेम करता हे इथे फार महत्वाचं असतं. फॅसिलिटेट द लर्नर्स टू प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टरला आपण क्वेश्चनिंग करणार आहे, तर त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यामध्ये घेतले गेले पाहिजे हे सुद्धा आपण इथे इंट्रोड्यूस करणार आहे. मी खाली काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी बाजूला काढून ठेवलेले, ते मी तुम्हाला दाखवेलच. गिव्ह देम 30 मिनिट्स टू प्रिपेअर इट. आता स्टुडंट्सला तुम्ही असंही म्हणू शकता की तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स तयार करा, ते प्रिपेअर करा, म्हणजे त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर प्रोव्हाइड देम 50 मिनिट्स टू प्रेझेंट द इंटरव्ह्यू. आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं त्यांना द्या आणि तो इंटरव्ह्यू त्यांना घ्यायला लावा, म्हणजे जेणेकरून क्वेश्चन कसे विचारले जातात आणि प्रॉबॅबली आन्सर कसे दिले जातात हे त्या स्टुडंट्सला कळेल. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्ससाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. फ्रेम सम क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूसाठी काही क्वेश्चन्स तुम्हाला क्रिएट करायचे. मी तुम्हाला जसं बोललो की मी तुम्हाला दाखवणार आहे ते क्वेश्चन्स, ते पण दाखवेल तुम्हाला. प्रिपेअर इट फ्लुएंटली अँड आस्क केअरफुली. जे क्वेश्चन्स तुम्ही विचारणार ते फ्लुएंटली तुम्हाला समोरच्याला विचारायचे. नोट डाऊन द इम्पॉर्टंट डिटेल्स फॉर द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशनचं डिटेल्स तुम्हाला इथे दाखवायचं आहे. प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टरला कुठले क्वेश्चन्स तुम्ही विचारले गेले पाहिजे हे पण तुम्हाला इथे दाखवायचे. ठीक आहे, ओके. आता त्यांनी विचारलेले क्वेश्चन्स आपण पहिल्यांदा बघूया, नंतर मी बनवलेले तुम्हाला दाखवेलच. प्रिपेअरिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. हाऊ डू यू फील टू बी द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. हे तुम्हाला लिहायचंय. ओके, क्वेश्चन्स ब्लॅक कलरमध्ये आणि जे ब्लू कलरमध्ये आहे तिथे ते आन्सर्स आहेत त्यांचे. हाऊ डू यू फील टू बी द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. मी म्हणेल आय एम फिलिंग व्हेरी ऑनर्ड. सेकंड, डू यू फील द प्रेशर ऑफ द हॉट सीट. मी म्हणेल येस आय डू समटाइम. थर्ड, व्हॉट आर युअर प्रायोरिटीज फॉर द स्टेट इन नियर फ्युचर. भविष्यातलं तुमचं काय असेल, प्रायोरिटीज कशाला द्यायला. डेव्हलपमेंट अँड जॉब वॅकन्सीज. हे आन्सर्स आहे प्रॉबेबली भेटणारे. हाऊ विल यू कोऑपरेट. कोऑप म्हणजे काय, कोऑपरेट विथ द कोरोना क्रायसिस इन द स्टेट बाय वॅक्सिनेटिंग ॲज अर्ली ॲज पॉसिबल. हे उत्तर झालं. वेन डू यू गेट टाइम फॉर युअर चिल्ड्रन अँड फॅमिली. सिरियसली आय डोंट गेट टाइम फॉर देम. व्हॉट डू यू वॉच मूवीज. विच मूवी डू यू लाईक द मोस्ट. आता कोणत्याही दोन मूव्हीजचे नावं तुम्ही इथे लिहू शकता. सर्टनली म्हणजे हो मी पाहतो, नक्कीच मी पाहतो. सरकार, तारे जमीन पर या मूव्हीज मी पाहिल्या असं आपण म्हणू शकतो. डू यू गेट फ्री टाइम. व्हॉट डू यू लाईक टू डू द मोस्ट. तुम्हाला फ्री टाइम भेटतो का, आणि भेटला तर त्या काळामध्ये तुम्ही काय करता. मग मी म्हणेल आय रीड बुक्स. 8वा, व्हॉट मेसेज डू यू वॉन्ट टू गिव्ह टू द स्टेट थ्रू दिस इंटरव्ह्यू. ह्या स्टेटला तुम्ही काय मेसेज देऊ शकता, तुमच्या स्टेटला तुम्ही काय मेसेज द्याल ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. मग बघा, कीप युअर सपोर्ट विथ अस अँड स्टे हेल्दी अँड फिट अँड स्टे होम. हा मेसेज ते पेंडेमिक सिच्युएशन असल्यामुळे असं देऊ शकता. ओके, याच्यावर आधारित मी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी तयार करून ठेवलेली, ती पण तुम्ही याच्यात ऍड करू शकता. बघा, हाऊ आर यू फिलिंग आफ्टर इलेक्टिंग द पोस्ट. मी म्हणेल आय एम फिलिंग व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर धिस पोस्ट अँड ट्राईंग टू डू माय बेस्ट. सेकंड, व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द स्टेट. स्टेटच्या डेव्हलपमेंटसाठी तुमचे काय प्लॅन्स आहेत. वेल, विथ द हेल्प ऑफ अवर ॲडवायझर अँड मेंबर्स वी हॅव मेड अ प्लॅन अँड सून वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस इट ऑन द ओकेजन ऑफ महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनच्या ओकेजनवर आम्ही ते इंट्रोड्यूस करणार आहे. नंतर, हाऊ आर यू गोइंग
टू अचीव युअर गोल ऑफ डेव्हलपमेंट. तुमचे डेव्हलपमेंटचे गोल तुम्ही कशी अचीव करणार आहे. मग आपण त्याच्याबद्दल कसं म्हणू बघा. फर्स्ट ऑफ ऑल, वी आर गोइंग टू कम्प्लीट पेंडिंग वर्क विदिन 6 months, and later on each kind of project must get enough time for completion. We have appointed supervisor for that. नंतर, what changes do you want to make in the educational system? मग बघा, already we are giving free education for girls and boys till 12th, but we are planning to have more practical and vocational subjects for students to get easy job in future. नंतर, will our people get free electricity and water? हा प्रश्न समजा त्यांनी केला. काय येणार? Definitely it is not possible for our state at least 3 years, and we are planning to reduce electricity bill, and at the same time we are planning to give free electricity for farmers. म्हणजे फार्मर्सला आम्ही देऊ शकतो, पण 3 वर्ष अजून नाही शक्य. नंतर बघा, व्हॉट आर द चेंजेस यू वॉन्ट टू मेक इन द रेशनिंग सिस्टम फॉर ऑफ द स्टेट. रेशनिंग सिस्टम मध्ये तुम्ही काय करू शकता चेंजेस. मी काय म्हणतो इथं, वेल, वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस होम डिलिव्हरी सिस्टम इन रेशनिंग फॉर द सेफ्टी अँड कन्व्हिनियन्स ऑफ पीपल. इथपर्यंत कळतंय. त्याच्यानंतर त्यांनी एक सॉल्ड ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला. बघा, इंटरव्ह्यू ऑफ टॉपर इन सेकंडरी स्टेट बोर्ड एक्झामिनेशन. सेकंडरी स्टेट बोर्ड एक्झामिनेशन एक टॉपर आलाय, त्याचा तुम्ही एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला. सॉल्ड म्हणजे छोटासा आहे. हे पण तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचं आहे. हाऊ डू यू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन. एक्झामिनेशनसाठी तू प्रिपेअर कसा करतो. मग उत्तर काय देणार आपण, आय मेड अ टाइम टेबल अँड फॉलोड इट. सिम्पल सेंटेन्स मध्ये. सेकंड, हाऊ मेनी आवर्स इन अ डे यू स्टडी. किती वेळ तू अभ्यास करतो. आय यूज टू स्टडी 10 hours अ डे. नंतर थर्ड क्वेश्चन बघा, डू यू गेट टाइम फॉर वॉचिंग टीव्ही ऑर प्लेइंग. टीव्ही बघायला किंवा खेळायला तुला वेळ भेटतो का. येस, डेफिनेटली. आय यूज टू वॉच टीव्ही अँड प्लेइंग आउटडोर गेम्स. आता प्रॅक्टिस मध्ये बघा ते काय म्हणता. ही सॉल्ड ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायची. प्रॅक्टिस मध्ये बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू गिवन बिलो. खाली इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्याच्यावर क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. 2 इंटरव्ह्यूसाठी, प्रॅक्टिससाठी म्हणून 2 इंटरव्ह्यूचं मी बनवून दिलेलं आहे तुम्हाला. आपण डायरेक्ट त्याच्याकडे वळूया. आणि नंतर क्वेश्चन वाचून घ्या. इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट सेल्स मॅनेजर, हा एक इंटरव्ह्यू आपण बनवलेला आहे. नंतर इंटरव्ह्यू ऑफ द डॉक्टर ऑन हेल्थ अवेअरनेस, हा पण इंटरव्ह्यू आपण बनवलेला आहे. थर्ड आहे इंटरव्ह्यू ऑफ द एज्युकेशन मिनिस्टर ऑन द ऑनलाईन स्कूलिंग अँड करंट एज्युकेशन सिस्टम ऑफ द स्टेट. याच्यावर आधारित आपण ऑलरेडी काही इंटरव्ह्यू बनवून घेतलेले, त्याच्यामुळे हा इंटरव्ह्यू मी इथे तुम्हाला लिहून दिलेला नाही. याच्या अगोदरचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये मी लिहून दिलेला आहे. म्हणजे तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये मागचं जर तुम्ही थोडंसं चाललं तर तुम्हाला तो इंटरव्ह्यू सापडेल सुद्धा. नंतर एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा ते काय म्हणतात, वॉच द इंटरव्ह्यू ऑन न्यूज टेलिव्हिजन. न्यूज टेलिव्हिजनवर एखादा इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता. फाइंड आउट द क्वेश्चन पॅटर्न आस्क इन अन इंटरव्ह्यू. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात याचा अंदाज तुम्हाला त्याच्यावरनं येईल. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेशनकडे वळूया. जे 2 इंटरव्ह्यू तुम्हाला मी लिहून दिलेले ते तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे तसं ॲज इट इज. बघा, पहिले सेल्स मॅनेजरचा इंटरव्ह्यू आहे. व्हॉट डू यू लाईक मोस्ट अबाउट सेल्स. आय एम गुड ॲट इट अँड आय नो हाऊ टू कन्व्हिन्स पीपल अँड हँडल माय एम्प्लॉईज प्रॉपरली. हे एक उत्तर तुम्ही म्हणू शकता. सेकंड, हाऊ वुड यू मॅनेज अ टीम अँड मॅनेज युअर शेड्यूल. शेड्यूल आणि टीम तुम्ही कशी मॅनेज करता. बाय गिव्हिंग देम टास्क ऑर यू कॅन से टार्गेट टू अचीव विदिन अ मंथ, मे बी गाईड देम सम टाइम. Tell me about a time you failed at to meet your sales goal. How did you handle it? At the beginning of my career, and it was very frustrating for me, but later I came over it with the help of my colleagues and boss. Why do you want the sales manager position? As I told you, I am good at selling things and convincing people very quickly and my experience in different companies. म्हणजे हा झाला सेल्स मॅनेजरचा एक इंटरव्ह्यू. नंतर एक डॉक्टरचा इंटरव्ह्यू आपण घेतला जसा हेल्थ केअर बद्दलचा, तर त्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले मी. बघा, हाऊ डू यू सी द फ्युचर ऑफ हेल्थ केअर. Nowadays, it is very important due to pandemic situation. People must take care of their
health. Second, how do you stay informed with current healthcare advancement? Nor, not it as no, इथे फक्त नो म्हणायचं होतं. Now, now it has become our duty to make people get used to health awareness with the help of an advancement. कळतंय? Third question बघा. Tell me about yourself and how you realized you wanted to be a healthcare provider. My mother had been suffering from many health problems, and so I decided to be a healthcare provider. ओके, नंतर बघा. व्हॉट काइंड ऑफ केअर डज अन एल्डरली क्लायंट नीड? एल्डरली क्लायंटने कोणत्या केअर घेतल्या पाहिजे? दिस एल्डरली पीपल मोस्ट ऑफ द टाइम फॉरगेट थिंग्स व्हेरी अर्ली अँड एज मॅटर्स फॉर मेनी हेल्थ इश्यूज, सो दे नीड टू डू एक्सरसाइज रेग्युलरली. इथपर्यंत आलं. म्हणजे हे दोन इंटरव्ह्यू मी तुम्हाला लिहून दिले. म्हणजे आपण आज काय शिकलो? माय टेक अवे किंवा माय टुडे आय लर्न आपण म्हणू शकतो. आय लर्न टू फ्रेम अ प्रॉबिंग क्वेश्चन्स टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन थ्रू इंटरव्ह्यूइंग क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन्स तयार करून इंटरव्ह्यूचे जास्तीत जास्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण ह्याच्यामधनं मिळवू शकतो. समजतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.